नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2026 टीईटी 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा 30 प्रश्नांकरता बघा आपल्याला महत्त्वपूर्ण एक विषय असतो, तो म्हणजे सीडीपी, ज्यालाच बाल विकास शिक्षाशास्त्र म्हणतात आणि मराठीमध्ये आपण त्याला मानसशास्त्र असे म्हणतो. तर मानसशास्त्र या विषयामध्ये अगदी आयएमपी प्रश्न, जे की बघा जीन पियाजे, हॉवर्ड गार्डनर, लेव वायगोस्की आणि लॉरेन्स कोहलबर्ग या मानसशास्त्रज्ञावरती आपल्याला प्रश्न, त्यांच्या सिद्धांतावरती आतापर्यंत जे काही मागील वर्षी किंवा आतापर्यंत परीक्षेमध्ये जे काही प्रश्न या घटकावर विचारण्यात आले होते, तर असे आयएमपी प्रश्न आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा आगामी परीक्षेमध्ये होईल आणि यातील बरेच प्रश्न हे आगामी परीक्षेमध्ये रिपीट देखील होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सोबतच जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि बेल आयकॉनला प्रेस करायचं आहे. ओके, सोबतच तुम्हाला याची पीडीएफ देखील मिळणार आहे विद्यार्थी मित्रो, ते व्हिडिओच्या शेवटी समजेल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. काय प्रश्न पहा, विकास के किस पहलू में तर्क, चिंतन और समस्या समाधान की व्याख्या की जाती है. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी सर्व प्रश्न हे हिंदीमध्ये असणार आहेत. मानसशास्त्र प्रश्नाचे आपल्याला काय असणार आहे, सर्व हे हिंदीमध्ये येणार आहे. तर त्यामुळे सर्वांनी या ठिकाणी सराव करायचा आहे. ओके, बघा काय असणार आहे, सीटीटी 2024 मधला हा प्रश्न आहे. सामाजिक विकास, संज्ञानात्मक विकास, नैतिक विकास, गतिक विकास. काय आहे तर पर्याय क्रमांक 2 संज्ञानात्मक विकास हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा विकास के किस पहलू को तर्क, चिंतन और समस्या समाधान की व्याख्या की जाती है. कशामध्ये, तर संज्ञानात्मक विकासामध्ये व्याख्या ही केली जात असते. ओके, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेव वायगोस्की प्रभावित करते हैं कि के लिए महत्वपूर्ण है, बच्चों के स्वनियम का क्या महत्व होता है. ओके, बच्चों के स्वनियम का महत्व क्या होता है. हा प्रश्न देखील सीटीटी 2024 मधला आहे. असंतुलन, निजी वाक, अनुकूलन की संघटन कशासाठी आवश्यक आहे बरं, तर हे निजी वाक ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, याकरता हे आवश्यक आहे. कोणानुसार, लेव वायगोस्की या मानसशास्त्रज्ञाच्या नुसार हे आवश्यक आहे त्या ठिकाणी. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, हॉवर्ड गार्डनर, हॉवर्ड गार्डनर के बहुबुद्धी सिद्धांत. हॉवर्ड गार्डनरचा कोणता आहे, बहुबुद्धी सिद्धांत आहे. तर त्या सिद्धांतानुसार निम्नलिखित में से खालीलपैकी कोणता सेट जे आहे, बुद्धी और उसकी संबंधित विशेषता, म्हणजे बुद्धी आणि त्यांची विशेषता याच्या संबंधित काय योग्य असणारी जोडी, त्याचं प्रतिनिधित्व करणारी जोडी आपल्याला ओळखायची आहे. सीटीटी 2024 मधील हा प्रश्न आहे. बघा, अंतर्वैयक्तिक, दूसरों को समझने और उनके साथ संबंध स्थापित करने के कौशल्य. तार्किक गणितीय का मतलब है हे नृत्य या क्रीडा संबंधी क्षमता आहे. संगीतमय, प्रदर्शन या रचना करने का कौशल्य. आणि स्थानिक म्हणजे काय, प्राकृतिक वातावरण की सहारता करने का कौशल्य. तर या ठिकाणी काय म्हटलंय, बुद्धी आणि त्याच्या संबंधित जे विशेषता यासंबंधी योग्य काय, तर बघा या ठिकाणी काय असणार आहे विद्यार्थी मित्रो, तर काय तर अधिगम. ओके, पहा या ठिकाणी खूप महत्वपूर्ण असा प्रश्न आहे. कोणता आहे हॉवर्ड गार्डनर या ठिकाणी हे करतं, तर या ठिकाणी बघा बुद्धी संदर्भात जर म्हटलं पहा, तर काय विद्यार्थी मित्रो, सही मेल म्हटलेला आहे. म्हणजे आपल्याला या ठिकाणी काय ओळखायचं आहे, तर योग्य असणार ओळखायचं आहे. ओके, योग्य. बघा, आंतरवैयक्तिक, दुसरों को समझने और उनके साथ संबंध स्थापित. आता आंतरवैयक्तिक म्हणजे दुसऱ्याचा संबंध येतो का, नाही, स्वतःचा असतो. तार्किक गणितीय, नृत्य आणि क्रीडा. आता गणितामध्ये नृत्य आणि क्रीडाचा काय संबंध आहे का, नाही, चुकीचा आहे. संगीतमय, प्रदर्शन करणे या रचने का कौशल्य. याच्यामध्ये आहे स्थानिक, वातावरण प्राकृतिक सहारणा करणे का कौशल्य. या ठिकाणी ऑप्शन नंबर 3 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, ऑप्शन नंबर 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन अधिगम के बारे में सही नहीं है. ओके, बघा अधिगमा संदर्भात चुकीचं असणारं विधान आपल्याला ओळखायचं आहे. ओके, चुकीचं असणारं विधान या ठिकाणी आपल्याला अधिगमाचं ओळखायचं आहे. बघा, अधिगम विद्यार्थी के पूर्व ज्ञान पर निर्भर करता है. अधिगम क्या है, विद्यार्थियों के पूर्व ज्ञान पर निर्भर करता है. अगदी बरोबर आहे. अधिगम का तात्पर्य, ओके, अधिगम का तात्पर्य पूर्व वैचारिक स्कीम का पुनर्संगठन है. हे देखील अगदी योग्य आहे. अधिगम सामाजिक प्रक्रियाद्वारा संसाधित होत आहे. अगदी बरोबर आहे. अधिगम जे आहे हे सामाजिक क्रियाद्वारे जे संसाधित होत असतो. आणि अधिगम एक प्रक्रिया नाही, अपितु एक उत्पाद आहे. नाही, अधिगम ही एक प्रक्रिया आहे. नाही म्हटलेलं आहे या ठिकाणी. ही काय, तर ही प्रक्रिया आहे बाळांनो. ओके, त्याच्यामुळे हे चुकीचं आहे. आणि आपल्याला काय विचारलं, सही नाही हे म्हणजे आपल्याला चुकीचंच ओळखायचं होतं.
मग या ठिकाणी चुकीचं ओळखायचं आहे ना, तर ऑप्शन नंबर 4 जे आहे, ओके, ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. चला, क्लिअर आहे सर्वांना? बघा विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, एक वेळ सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही सीटीटी 2026 ची तयारी करत असाल, जी की 8 फेब्रुवारी 2026 आणि 7 फेब्रुवारी 2026 रोजी होणार आहे, तर निश्चितच तुम्हाला हा व्हिडिओ महत्वाचा आहे. आणि यापूर्वी आपण सीटीटीच्या संपूर्ण प्रश्नपत्रिका आपल्या या चॅनलवरती घेतलेल्या आहेत, त्यामुळे त्या ठिकाणी जाऊन देखील ती व्हिडिओ तुम्ही बघायची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कारक समस्या समाधान को बढ़ावा देता है? ओके, बघा खालीलपैकी कोणता आहे जे समस्येचं समाधान करण्याला प्रोत्साहन करतं? सीटीटी 2024 मधला हा प्रश्न आहे. बघा, अपसारी चिंतन, कार्यात्मक स्थिरता, निष्क्रिय अनुसरण, प्रतिक्रिया सेट. काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? याचं उत्तर आहे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 1 अपसारी चिंतन. ओके, अपसारी चिंतन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, कोहलबर्ग के नैतिक विकास सिद्धांत के अनुसार किस स्तर पर बच्चे आत्मकेंद्रित होते हैं और किस कार्य को करने में अपना लाभ देखते हैं? बघा, कोणत्या स्तरावरती विद्यार्थी काय असणार, बालक हे आत्मकेंद्रित असतील, ओके, आणि कार्य करण्यासाठी स्वतःचा लाभ, कोणतंही काम करण्यापूर्वी काय असते या ठिकाणी स्वतःचा विचार करतील, स्वतःच्या लाभाचा विचार करतील, ओके, स्वलाभाचा विचार करतील. मग कोणता स्तर आहे तो? बघा, हा प्रश्न या ठिकाणी आयएमपी कॅटेगरीमध्ये देऊया. ओके, आयएमपी का म्हणतो? बघा, लॉरेन्स कोहलबर्ग यांच्या संबंधित आहे. कोणा संबंधित आहे ते? लॉरेन्स कोहलबर्ग. ओके, कोहलबर्ग या शास्त्रज्ञ संबंधी हा प्रश्न आहे. मग बघा, पहले स्तर के चरण में, ओके, पहला स्तर म्हणजे पहिला जो स्तर आहे, तर पहले स्तर के पहले चरण में, पहले स्तर के दूसरे चरण में, पहले स्तर के तीसरे चरण में या फिर तीसरे स्तर के 5वें चरण में. तर विद्यार्थी मित्रो, ही क्रिया बालकाद्वारे कधी घडते? तर पहिल्या स्तरातील दुसऱ्या चरणातून. ओके, बघा स्तर कितवारे? स्तर पहिला आणि पहिल्या स्तरातील दुसऱ्या चरणातून ही क्रिया घडत असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 2 हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा प्रगतिशील शिक्षा का एक प्रमुख सिद्धांत है? ओके, बघा खालीलपैकी कोणता आहे जे प्रगतिशील शिक्षा, ओके, काय म्हटलं आहे या ठिकाणी? प्रगतिशील शिक्षा जी आहे, प्रगतिशील शिक्षा त्याचा प्रमुख सिद्धांत म्हटलेला आहे. काय म्हटलं आहे? प्रमुख सिद्धांत कोणता है? छात्रों को सीखने को मापने के लिए मानकीकृत परीक्षण सबसे अच्छा तरीका है. छात्रों को अपने शिक्षकों से ज्ञान निष्क्रिय प्राप्तकर्ता होना चाहिए. निष्क्रिय प्राप्तकर्ता होना चाहिए क्या? ओके, या ठिकाणी काय नाही, निष्क्रिय प्राप्तकर्ता या ठिकाणी नसते. ओके, सीखना प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. सीखना जो आहे वो प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. म्हणजे शिकणं जे असते प्रामाणिक कार्यावर आधारित असलं पाहिजे. हे जे विधान आहे या ठिकाणी अगदी योग्य आहे. ओके, हे प्रमुख उद्दिष्ट काय म्हटलं या ठिकाणी? प्रमुख उद्दिष्ट, याचं प्रमुख सिद्धांत, एकंदरीत काय म्हणूया आपण याचा? हा प्रमुख सिद्धांत झाला, जो की आहे ऑप्शन नंबर 3, सीखना प्रामाणिक कार्यों पर आधारित होना चाहिए. ओके, चला, सीटीटी 2024 मधला हा प्रश्न होता. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, सोबतच व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर ही सोल्युशन वाली पीडीएफ तुम्हाला हवी असेल, तर पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे किंवा आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, बघा प्रश्न बघा, खालीलपैकी ओके निम्नलिखित में से पठन वैकल्य की एक विशेषता कौन सी आहे? बघा, सीटीटी 2024 मधला हा प्रश्न आहे विद्यार्थी मित्र. बघा, पठन वैकल्यामधील विशेषता कोणती आहे असं आपल्याला ओळखायचं आहे. खालीलपैकी ऑप्शन्स बघा, एक आहे रचनात्मक समस्या समाधान की कठिनाई. ओके, रचनात्मक समस्या समाधान की कठिनाई. त्यानंतर ध्वन्यात्मक प्रसंस्करण में कठिनाई, शारीरिक समन्वय में कठिनाई आणि स्थानिक समज और जानकारी की. आता बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पठन कौशल्य म्हणजे काय? पाठ करणे. ओके, पाठ करणे. पाठ करण्याच्या वेळेस काय असते? आपण ऐकत असतो, आपल्या कानावरती काय असतं? येतो, आपण बोलतो ऐकून पाठ करतो. मग ध्वनी येत असते या ठिकाणी. काय ते? ध्वनी येते. आणि ध्वनात्मक प्रसंस्करण में कठिनाई, ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन आंतरिक अभिप्रेरण का सही वर्णन करता है? ओके, निम्नलिखित में से कौन आंतरिक अभिप्रेरण का
सही वर्णन करता है? ऑप्शंस बघूया. सीटीटी 2024 मधला हा प्रश्न आहे. पहा, अभिप्रेरणा जो बाहरी पुरस्कारों से आती है, अभिप्रेरणा जो कार्य के व्यक्तिगत आनंद से आती है, अभिप्रेरणा जो दूसरों के साथ प्रतिस्पर्धा से आती है, अभिप्रेरणा जो दंड से के भय से आती है. मग काय असणार आहे या प्रश्नाचं उत्तर? बघा, आंतरिक अभिप्रेरणा म्हटलेलं आहे. आंतरिक अभिप्रेरणेचं आपल्याला काय योग्य, ओके, योग्य या ठिकाणी काय करायचं आहे तर वर्णन, ओके, जी कशाचं करायचं आहे? आंतरिक अभिप्रेरणा. ओके, पहा, तर आंतरिक अभिप्रेरणा कशातून येते? योग्य अशी कशामधून येईल? तर ती येत असते विद्यार्थी मित्र, बघा, अभिप्रेरणा जो व्यक्तिगत आनंद से आती है. आंतरिक म्हटलेलं आहे म्हणजे स्वतःला. ओके, आंतरिक म्हणजे काय? याच्यामध्ये विशेष कोण आहे? तर याच्यामध्ये स्वतः हा विशेष असतो. स्वतः व्यक्ती, स्वतः विद्यार्थी असो, कोणीही असो. मग स्वतः बद्दल म्हटलं तर त्या ठिकाणी दुसऱ्यासोबत असणार का काही? नाही, हे इथं एलिमिनेट होतं ऑप्शन. ओके, दंडाचा प्रश्नच येत नाही. बाहेरून देखील नाही, स्वतः जो व्यक्तिगत आनंद से आती है. ओके, पहा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अभिप्रेरणा जो व्यक्तिगत आनंद से आती है, ऑप्शन नंबर 2 आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. सर्वांनी हे पॉइंट नोट डाऊन करून घ्यायचे आहेत. हेच प्रश्न आपल्याला विद्यार्थी मित्र पुढील परीक्षेमध्ये रिपीट होण्याचे चान्सेस जे आहेत ते 100% आहेत. ओके, या ठिकाणी बरेच प्रश्न काय होतात, हे रिपीट होत असतात, लक्षात असू द्या. त्यानंतर बघा, तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, सीटीटी आणि टीईटी चे सर्व क्लास आपण आपल्या चॅनलवरती घेत असतो. त्यामुळे सर्वांनी टीईटी आणि सीटीटी तयारी करणाऱ्या सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्हाला याची ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंट मध्ये पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला लिंक जी आहे ती सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास के सिद्धांत के अनुसार, ओके, जीन पियाजेचा जो संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे त्याच्या अनुसार खालीलपैकी कोणती क्षमता आहे जी मूर्त संक्रियात्मक सोच, ओके, मूर्त संक्रियात्मक सोच और संक्रियात्मक सोच से अलग करती है? बघा, मूर्त संक्रियात्मक सोच को संक्रियात्मक सोच से अलग करती है, अशी कोणती आहे? ऑप्शन नंबर बघूया. तत्पूर्वी पहा, सीटीटी 2024 मधील हा प्रश्न आहे. ऑप्शन्स पहा या ठिकाणी, इंद्रियों का समन्वय, विकेंद्रण, परिकल्पित तार्किकता आणि वस्तू सातत्य. आता या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, या ठिकाणी काय करायचं आहे, दोन गोष्टी वेगवेगळ्या होत आहेत. ओके, गोष्टी काय होत्या या ठिकाणी? वेगळ्या होत आहेत. मग वेगळ्या होत असल्या काय काय होत आहे? वेगळं होत आहे म्हणजे ज्याचं काय होत आहे, आपण म्हणतो याला विकेंद्रीकरण म्हणतो. मराठीत काय म्हणतो आपण याला? विकेंद्रीकरण. याच्याशी साजेसं कोणतं ऑप्शन आहे रे? तर ऑप्शन नंबर 2 विकेंद्रण हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, काय म्हणतात त्याला? विकेंद्रण असे याला म्हणतात. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, रस्सी कूदते समय पैर में रस्सी फंसने का कारण आउट होने के बाद अरु कहती है. ओके, बघा, रस्सी कूदते समय पैर में रस्सी फंस गई, ये कारण आउट होने का है, ऐसा अरु कहती है, और उसी रस्सी ने जानबूझकर आउट किया है. ओके, बघा, उसी रस्सी ने जानबूझकर आउट किया है. ये जीन पियाजे के संज्ञानात्मक विकास सिद्धांत की किस अवस्था में बच्चे इस तरह के कार्य करते? बघा, या ठिकाणी रस्सी म्हणजे दोरीवर उड्या मारायची शर्यत चालू आहे. ओके, या ठिकाणी काय दोरीवर काय मारायची आहे? उडी. आणि उडी मारत असताना या दोरीने काय केलं? दोरीने तिला आउट केलं असं त्याचं म्हणणं आहे. ओके, काय म्हणणं आहे? दोरी पायात अडकली म्हणून आउट झालो, आणि एका स्थितीमध्ये की दोरीनेच आउट केलं. मग ही जी स्थिती आहे ही जीन पियाजे, ओके, कोणाच्या? तर जीन पियाजे यांचा जो संज्ञानात्मक विकास, ओके, जीन पियाजे याची संज्ञानात्मक विकास ही जी संकल्पना आहे त्या संकल्पनेतील काय कोणत्या अवस्थेत येतो याची काय याची अवस्था म्हटलेली आहे. मग कोणत्या अवस्थेचा भाग झाला हा? बघा, या ठिकाणी ऑप्शन्स बघूया. मूर्त संक्रियात्मक अवस्था, संवेदी चालक अवस्था, औपचारिक संक्रियात्मक अवस्था की पूर्वचलन अवस्था. कोणत्या याच्यातला आहे? तर हा आहे विद्यार्थी मित्र पूर्वचलन अवस्थेमधील. ओके, ऑप्शन नंबर 4 पूर्वचलन अवस्था. ओके, हा घटक कशातला झाला रे? तर हा झाला पूर्वचलन अवस्थेमधील हा घटक झाला. ओके, पूर्वचलन अवस्था हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. ओके,
चला, होप सर्वांना व्हिडिओ समजत असेल, प्रश्न कळत असतील विद्यार्थी मित्र. निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा हा CETच्या 7 फेब्रुवारी आणि 8 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेमध्ये होणार आहे. सर्वांनी आपल्या या व्हिडिओची लिंक आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर करायची, आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करायची, म्हणजे त्यांना देखील या व्हिडिओचा फायदा होईल. प्रश्न बघा, सीखने के सामाजिक संरचनावादी विचार इस बात की वकालत करते हैं की, बघा शिकण्याचा जो सामाजिक संरचनावादी विचार आहे ना, तो कोणत्या गोष्टीला या ठिकाणी मान्यता देतो, प्रोत्साहित करतो, असा याचा अर्थ होतो. ऑप्शन बघा या ठिकाणी CET 2024 मधला प्रश्न आहे. ऑप्शन बघूया, शिक्षार्थी दूसरों से निष्क्रिय रूप से ज्ञान प्राप्त करते हैं, शिक्षार्थी सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते हैं, व्याख्यान देने और समझने से प्रभावित शिक्षण सक्रिय होता है, प्रत्याहार और दोहराव की चिंतन प्रक्रिया से प्रभावित शिक्षण होता है. मग काय असणार आहे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर, तर बघा शिक्षार्थी सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते हैं. शिक्षार्थी जो है वो क्या करते हैं, वह सक्रिय रूप से जो है ज्ञान का निर्माण करते हैं. ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा शिक्षार्थी क्या करते हैं, सक्रिय रूप से ज्ञान का निर्माण करते हैं. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा काय, समीपस्थ. ओके, समीपस्थ सिद्धांत कहता है कि शैशवावस्था में डॅश डॅश डॅश. ओके, CET 2024 मधील हा प्रश्न आहे. बघा शैशवावस्थेमध्ये अंग हाथों और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते. ओके, अंग हाथ और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते. विकास सिर से पांव तक होता है. भाषा का विकास तेजी से होता है क्योंकि वह विकास के लिए संवेदनशील अवधि है. सूक्ष्म गतिक कौशल्य के विकास के साथ शारीरिक विकास तेजी से होता है. सो समीपस्थ सिद्धांत जो आहे, समीपस्थ सिद्धांतानुसार शैशवावस्थेमध्ये काय असते, अंग जे असतं आपलं अंग. ओके, याचं काय, तर हात आणि पाय याच्यापेक्षा काय असतो, हा विकास जो आहे याचा. ओके, अंगाचा विकास हा काय होतो, हा वेगाने होत असतो. कशाने होतो, अधिक वेगाने होतो. त्याच्यामुळे ऑप्शन नंबर 1 अंग और हाथों, अंग जो है हाथ और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते. ओके, समीपस्थ सिद्धांतांमध्ये काय, अंग जे आहे हाथ और पैरों की तुलना में तेजी से बढ़ते रहते. हे ऑप्शन नंबर 1 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, लेव वायगोस्की के अनुसार. हा प्रश्न विद्यार्थी मित्र मी तुम्हाला IMP कॅटेगरीमध्ये देतो. ओके, 100% हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये दिसण्याचे चान्सेस आहेत. ओके, हा प्रश्न येऊ शकतो. बघा CET 2024 मधला प्रश्न आहे, सामाजिक कारक भाषा विकास को प्रभावित करते हैं परंतु संज्ञानात्मक विकास को नहीं. संज्ञानात्मक विकास भाषा विकास के सुगम बनाता है. ओके, संज्ञानात्मक विकास भाषा विकास को सुगम बनाता है. भाषा विकास संज्ञानात्मक विकास एक दूसरे से स्वतंत्र रूप से विकसित होते, क्रियाकित होते, आणि भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनाता है. बघा लेव वायगोस्कीच्या नुसार कोणतं या ठिकाणी काय आहे, तर योग्य कोणता घटक आहे. ओके, याचं काय म्हटलं या ठिकाणी, मत आपल्याला विचारलेलं आहे. ओके, लेव वायगोस्की याचं मत या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे. मग बघा भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनाता है, हे याचं योग्य असं उत्तर आहे. ओके, काय, भाषा विकास संज्ञानात्मक विकास को सुगम बनाता है. ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ऑलरेडी मी तुम्हाला हा प्रश्न IMP कॅटेगरीमध्ये दिलेला आहे, कारण की हा प्रश्न आतापर्यंत 4 वेळा जो आहे 4+ वेळा रिपीट झालेला आहे. ओके, बघा इतक्या वेळा हा जो प्रश्न आहे हा रिपीट झालेला आहे, त्यामुळे मी तुम्हाला या ठिकाणी हा IMP मध्ये दिलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, लॉरेन्स कोहलबर्ग के नैतिक तर्क. ओके, लॉरेन्स कोहलबर्गचा नैतिक तर्क, नैतिक विकासाचा सिद्धांत. ओके, नैतिक तर्क के किस स्तर पर बच्चे आमतौर पर मानते हैं कि लोगों को समाज की अपेक्षाओं पर खरा उतरना चाहिए, अच्छे तरीके से व्यवहार करना चाहिए. ओके, लोकांना काय करायला लागेल, लोकांना समाजाच्या अपेक्षेवरती खरं उतरलं पाहिजे आणि चांगल्या पद्धतीने समाजासोबत व्यवहार केला पाहिजे. ओके, चांगल्या पद्धतीने समाजामध्ये राहिलं पाहिजे, असा प्रश्न CET 2024 मध्ये विचारण्यात आलेला होता. ऑप्शन्स बघा, कोणतं स्तर आहे मग या ठिकाणी, किस स्तर पर म्हटलेलं आहे, कोणत्या याच्यावर, पूर्व संक्रियात्मक स्तर, पूर्व पारंपरिक स्तर, पारंपरिक स्तर या फिर पूर्व संक्रियात्मक स्तर. ओके, बघा उत्तर संक्रियात्मक आणि पूर्व संक्रियात्मक आहे. ओके, बघा तर हा कशामध्ये येतो, तर हा येतो पारंपरिक स्तर मध्ये. ओके, कशामध्ये येतो रे, पारंपरिक स्तर. ऑप्शन नंबर 3 पारंपरिक स्तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके,
चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी महत्वपूर्ण प्रश्न जे की यापूर्वीच्या सीटीटी परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते ते प्रश्न आपण या ठिकाणी घेतलेली आहेत. ओके, चला निश्चितच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होणार आहे. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि साईडला जे बेल आयकॉन आहे ना, याला प्रेस करायचं आहे. म्हणजे येणाऱ्या आगामी व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहतील. कोणताही सीटीईटी, ओके, सीटीईटी, टीईटी, त्यानंतर इतर जे काही स्पर्धा परीक्षा येतात त्याचे व्हिडिओ तुमच्याकडून मिस होणार नाही. खास करून सीटीचे व्हिडिओज या ठिकाणी आहेत. यापूर्वी आपण खूप साऱ्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत, त्या देखील जाऊन तुम्ही बघायच्या आहेत. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल ना, तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, त्या ठिकाणी तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.